हाय फ्रेंड्स, सर्वांना माझ्या यूट्यूब स्नेहलवड यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। हा बघा, आज आम्ही रताळ लावत आहे रानात। तर आईने काय करायला लागल्या, रताळाचं ती पालं काढून घ्यायला लागल्या। कांडी असते ना त्याचं। मागच्या वर्षी मी आमचे एक स्टोरूम आहे त्याच्या पाठीमागं मी लावलं होतं, असंच रिकामी जागा होतं म्हणून। ती आम्ही रताळ काढून घेतली नाही, ती बीसाठी आम्ही सोडलं होतं। आता काय झालंय, तीचं पुढं वाढून एकच 2 कांड्या लावलं होतं मी। 2 कांड्यानं ती काय झालंय, संपूर्णपणे बक्कळ कांड्या झालेला आहे। आता आईनं ती खुरपं घेऊन काय करायला लागल्या, काढून घ्यायला लागल्या रताळ डावासाठी। हा रताळ काय करायचं आहे, पहिला ती ह्याचं उकरुड्यातनं खात टाकायचं, म्हणजे शेणकुडचं ती ही असतंय ना, असं ह्याच्या कांड्यासारखं ती असं मक्याचं आणि शाळवाची ती काय करायचं, कडबाचं असते ना, ती टाकायचं। म्हणजे रताळ उतरायला काय होतंय, ती सोपी होते। जरा मोकळं हलकं पाहिजे ती, असं काळा रान आहे म्हणून। काळा पण नाही लई लाल पण नाही, दोन्ही मिक्स आहे। आम्ही लावतोय ना ती रताळाची रानं। आता बघा, ती संपूर्णपणे आई काय करून घेतलेलं आहे, काढून घेतलेलं आहे। असंच काढून घ्यायचं। ती लाल लाल दिसते ना तुम्हाला, ती काय बारीक रताळाच उतरलं आहे बघा। हा आता ते तयार झालं होतं, आम्ही उपसून तिकडं लावायसाठी काय करू आईनं घ्यायला लागले। आता आईनं लावणार आहे। मी तुमचे व्हिडिओ संपूर्णपणे दाखवतो तुम्हाला, रताळ कसं लावायचं, ते कांडी कसं कापून घ्यायचं लावायसाठी। ही आता लांब आहे ना संपूर्णपणे। हा बघा, मी दाखवतो, ही रताळच आहे बघा। आता मी दाखवावं लागले ना, ही रताळ उतरलेली आहे। आता काय करूया, तिथं आईनं काय येऊन बाहेर काढून घेऊन आली तिकडचं स्टोरूमचं पाठीमागचं। आता कांडी करून घ्यायला लागले आईनं बारीक। हा मोठा आहे ना लांब, आता एवढंच काय करायचं आपल्याला, कांडी करून घ्यायचं। बघा लांब आहे ती, इळतीनं काय करून घ्यायला लागले आईनं, कांडी करून घ्यायला लागले लावासारखं। हा बघा, असं काय करायचं, लांब असलेली बारीक छोटे काय करायचं, कांडी करून घ्यायचं। असंच सर्व काय करते आईनं, आता कांडी तयार करून घेते ती सर्व लावायसाठी। हा बघा, ही देशी रताळ आहे, लाल होतं ही रताळ, वर पूर्णपणे लाल कलर असते। आता बघ, इकडं चेंबर हिरीचं पाणी आहे, चेंबर चालू आहे आणि ती पूर्णपणे लई बक्कळ होते म्हणून बाबाने काय केले, अर्धा केळीच्या झाडाला सोडले पाणी। आता ही रताळ तयार केलेली ही आहे बघा, असं ओपं आहे, ह्याला संपूर्णपणे भरायला पाहिजे। आता हे पाणी सोडले बाबाने, तिकडं स्नेहल खेळत आहे। हा बघा, संपूर्णपणे भरल्यानंतर ती मऊ व्हायला पाहिजे, आत कांडी घुसायला हात आत जायला पाहिजे मातीत। असं तुम्ही काय करा, असं सोडायचं बघा पाणी, संपूर्णपणे उभारून पाणी ती मऊ व्हायला पाहिजे माती। बघा, असं झाल्यानंतर मऊ झालेलं आहे। आता आईनं काय घेतली, ती रताळाची कांडी घेतली। हा बघा, असं काय करायचं बघा मातीत आईनं। हा बघा, मातीत असं काय करा, आत दाबा लागल्या, दिसते ना तुम्हाला, आतच आत दाबायचं, म्हणजे मधी दाबायचं। इकडं शेंडा ती उघडं सोडायचं, म्हणजे शेंडानंच ती काय होतं, वर नंतर फुलतंय ती नंतर पूर्णपणे। शेंडा ते दोन्ही बाजूने शेंडा बघा, इकडं पण शेंडा इकडं पण शेंडा, दोन्ही बाजू बाहेर असायला पाहिजे। मधी तेवढंच काय करायचं, मातीमध्ये आत दाबायचं। असं बघा, संपूर्णपणे आई आता काय करते, लावते। असंच लावायचं, दिसतंय ना तुम्हाला लावायचे। असं बघा, मध्येच धरले आई हात बघा। आता तिकडं पण मधी असं दाबल्यानंतर हा बघा, दोन्ही बाजूची शेंडा काय झाला आता, आणि नंतर दोन्ही बाजू शेंडा काय होतंय, वर होतंय, मग ती फुलतंय। काय होतंय, तुम्ही सगळी आतच दाबलं का नाही, ती फुलायला त्याला जागा नसते मातीमध्ये म्हणून। हा बघा, असं दाबायचं। आई तुम्हाला लावायची दिसतंय ना, असंच पाणी मध्येच हे करायचं ती, म्हणजे रान मऊ होते। निबार असलं करायचं, ती कांडी आत जात नाही बघ, एक बाहेर येतं निबार असलं का, आणि परत काय करायला लागलं आई ना, आत दाबून बसली। असंच बघा, नंतर लावल्यानंतर असं झालं आहे बघा, पाणी एगरल्यानंतर असं तयार झालेलं आहे। हा बघा, संपूर्णपणे व्हिडिओ मी दाखवलेले। हा बघा फ्रेंड्स, हा रताळ लावलेली तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ, लाईक करा आणि कमेंट करा, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करा प्लीज, माझ्या चॅनलला सपोर्ट करा। बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया फ्रेंड्स, बाय।